आज मध्ये आमच्या सोबत ज्यांनी काम केलं ते माननीय प्रणवदादा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असं आता आम्ही ऐकलं. पण एवढं सांगतोय तुम्हाला, दादाच्या तोडीला तोडस तोड माणूस एक आहे, बळवंत रणदिवे. माझे ग्रामपंचायत सदस्य दोनदा सदस्य आहेत, ते तीनदा झालेत. त्यामुळे तशा तोडीस तोड माणूस भारतीय जनता पार्टीला भेटला आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही कमतरता, कुठलाही अडचणीचा काही विषय नाही. आणि बऱ्याच नेत्यांची आता भाषणं ऐकली प्रवेशात. आमच्या डिगंजीचे पण नेते असे बोलत होते की जसं काय विकासाची गंगा डिगंजीत आली. आणि त्यांना नानाविषयी बोलताना असे म्हणले की नानाकडे पैसे पैसे, आणि नाना तुला 8 दिवसापूर्वी चालते. नाना 8 दिवसापूर्वी बापसाहेब त्यांना चालते शिवसेनेत फायनल उमेदवारीसाठी, आणि नाना इकडे गेल्यावर तुम्हाला पैसा दिसायला लागला वे असा. म्हणजे त्यांनी, माझं मत आहे की जेडपी गटा बोलण्यापेक्षा डिगंची मध्ये काय चाललंय. आज गावाला 8 दिवस झालं पाणी नाही, इथं कचरा पडतोय, इथं सोसायटीच्या ह्याच्यापाशी तुम्ही स्टँडवर गेला तर वास येतोय. असं वाटतं की कोणतं काय तर मेल्याला टाकलंय काय, ती बघावं, गावचा विकास बघावा. एवढं मोठं झेडपी गटा बोलण्यापेक्षा माझं मत आहे गावात काय चाललंय. आज तुम्हाला गावात निवडून दिलंय, गावात काय चाललंय हे बघा, आणि मग बाकीच्या ठिकाणी मोठं बोला. आमचं एवढंच म्हणणं आहे की नानाला लोकांची चांगली ठिकाणची साथ आहे, आणि नाना काय आहेत लोकांना माहित आहेत. पैसा हा धंद्याचा विषय आहे, ज्याच्या त्याच्या कमवण्याचा विषय आहे. तुम्हाला कमवता येत नसेल, काय होत असेल, हा तुमचा विषय आहे. पण नानाने कमवले, ते कष्टावर कमवलेत. त्यामुळे तुम्ही त्यांची माप काढण्याला लायकीचं नाही, मी एवढं सांगतो. आणि नानाचा विजय हा निश्चित आहे.